की मनाचा व्यवहार हा असा चालत असणार. म्हणजे प्रज्ञेच्या मनानं मेधाच्या मनावरती अंमल गाजवला की पुढचं काम झालं. आणि ते जमण्याची प्रक्रिया आपल्याला जमली पाहिजे. आणि ही दोन टोकं वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्हाला अनुभव देत असतात. तुम्हाला ते कळलं पाहिजे. माझ्या नशिबाने 22व्या वर्षीच भगवद्गीतेवरती गाणी लिहिल्यामुळे मला ते कळलं की नेमकी दोन मनं म्हणजे काय. अर्जुनचं एक मन असं घाबरून आहे आणि एक मन मात्र कॉन्फिडंट आहे. द रेअर कॉम्बिनेशन. असं कॉम्बिनेशन परत झालंच नाही जगामध्ये. डिप्रेशन विथ कॉन्फिडन्स, तो अर्जुन आहे. अर्जुन डिप्रेशन विथ कॉन्फिडन्स आहे. याचं कारण तो म्हणतो मी जिंकून काय करू, म्हणजे कॉन्फिडन्स आहे. तो म्हणतो मी लढलो तो तोच जिंकणार ह्याची खात्री त्याला आहे. म्हणजे ते धनुर्विद्येच्या कसबामध्ये अर्जुन कॉन्फिडंट आहेच, पण मी जिंकून काय करू त्याच्या पुढचं जे डिप्रेशनचा थॉट आहे ते वेगळं मन आहे त्याचं. पुन्हा तोच मुद्दा आहे. हे सगळं घडतं त्या मनासोबत नाही. ह्या स्थितीमध्ये तुम्ही कसं रिसेप्ट करता त्याच्यावरती सगळं अवलंबून आहे. आणि ही रचना समजून घेणं सगळ्यात अवघड जातं. कारण एका उंचीवरचा विचार माणूस नेहमी करतो, तिथे त्याला समाधान मिळाल्यानंतर त्या समाधानाच्याच लेवलवरती सतत राहण्याची त्याची मनाची जी मनीषा आहे ती मनीषा अडचणीत आणते त्याला. आणि जग तसं नाही. जग तुम्हाला खाली पण आणत असतं, वरती पण नेत असतं, ECG सारखं. आणि मग हे खालचे बिंदूसुद्धा त्याच दर्जाने मान्य करण्याची क्रिया जी आहे. प्रिय घडता मोद नसे, अघटित तरी दुःख नसे, त्याच वृत्ती नित्य वसे, ब्रह्मसमीपता. तर ही ब्रह्मसमीपता, त्या उगमाच्या शक्तीजवळ जाऊन जगण्याची क्रिया, हे दोन्ही टोकं मला मान्य करता येतात का. तिथे मना असा मुद्दा आला. मग मेधाचा मनाचा अपमान झाला की बुद्धीच्या मनाचा अपमान झाला, ते दोघांची सांगड घालता येते का, ती महत्त्वाची. आणि मग तो मुद्दा येतो, तो तुमच्या कृतीचा मुद्दा येतो, निश्चयानं केलेल्या निश्चयात्मक बुद्धीचा मुद्दा येतो. तिथे प्रज्ञा येते. आणि ही रचना प्रभात नावाच्या चॅनलवरती भगवद्गीतेवरती प्रवचनासाठी मला बोलवलं. आणि प्रवचनाचं शूटिंग करत असताना कलावंत म्हणून एक दिवस त्या चॅनलचे जे प्रमुख होते त्यांच्या ड्रायव्हरनी मला माझं मानधन आणून दिलं. म्हणून मी चिडलो. जर एन्व्हलपमध्ये मानधन घालून द्यायला पाहिजे तर त्यांनी असं कॅश देतात. आणि मला भयंकर संताप झाला. म्हटलं आत्ता तरी या सेटवरती मी अमिताभ बच्चन आहे प्रवचनाच्या, म्हणून मी ते प्रवचनं सोडली संतापाने. मी घरी निघून गेलो. घरी गेल्यानंतर वडिलांनी विचारलं काय झालं. म्हटलं नाही परत नाही जाणार, जेवढी झाली तेवढी पुरे प्रवचन. काय झालं म्हटलं असं घडलं. आता हा एक मनाचा परिणाम माझ्या कृतीमधला. आणि घरी गेल्यानंतर वडील जेव्हा म्हणाले की तुझा हेतू काय, तुझं नाव काय, संजय आहे, मग तुझा हेतू काय मनामध्ये, गीतेचा प्रचार करणं हा तुझा हेतू असेल तर तू चुकलास. तू गीतेचा प्रचार हा जो वरचा हेतू आहे त्या हेतूकडे न बघता तू तुझ्या व्यक्तिगत मान अपमानाचा विचार केलास आणि घरी निघून आलास. त्यामुळे ती संधी गेली ज्या संधीसाठी तू चॅनलवरनं लोकांशी संवाद साधू शकत होतास, ती संधी तू वाया घालवलीस. इथे प्रज्ञेचा मुद्दा आला. वडिलांनी माझ्या प्रज्ञेला आवाहन केलं की तू चुकलास म्हणून. आणि मेधा जी होती ते मन मात्र माझं भडकून परत आलेलं. जेवढं काम चांगलं चालू आहे तेवढा अपमान अधिक, तो सहन करण्याची ताकद हवी. आणि म्हणून मनासोबत आणि शेवटी आपण सगळे त्या दोन मनांच्या द्वंद्वामध्येच अडकलेलो असतो सातत्यानं. आणि परमेश्वर वरनं कॉन्शियस हा जो निसर्ग आहे तो कॉन्शियस निसर्ग सातत्यानं तुम्हाला दोन्ही गोष्टी सांगत असतो. एव्हरी डेबिट हॅज गॉट अ करस्पॉन्डिंग क्रेडिट, असं चालू असतं सातत्यानं. जास्त दाबाकडनं कमी दाबाकडे जाणारी हवा आणि उंच भागातून खाली सखल भागामध्ये जाणारं पाणी, ह्यांना कोणाला सांगायला लागत नाही ते जा म्हणून, ते आपोआप जातात. दॅट इज कॉन्शियसनेस. गुजरातच्या किनाऱ्यावरती कमी दाबाचा पट्टा आल्याबरोबर मुंबईच्या किनाऱ्यावरनं हवा स्वतःहून न सांगता कोणीही त्या कमी दाबाच्या ठिकाणी रिप्लेनिशमेंटसाठी जाते. ज्ञानेश्वर माऊली तीच ओवी म्हणतात, जैसे निम्न भरली आविणे तोय ढळेची नेणे, तैसे श्रांता तोषोनी जाणे सामोरे पा. खड्डा भरल्याशिवाय पाणी पुढं जात नाही. पाणी स्वतःहूनच त्याच्यात जातं. पाण्याला कुठून अक्कल आहे की खड्डा भरला पाहिजे म्हणून.
आणि तसंच आपल्या मनामध्ये सातत्यानं घडत असतं. फक्त तुम्हाला कळलं पाहिजे की हा दुसरा जो फटका आहे तुम्हाला खाली आणणारा, आम्हाला सतत वरती नेणारे घटना हव्या राहतात मनामध्ये आमच्या. आणि तिथे येऊन सगळी गडबड राहते. म्हणजे माझी गाणी जेव्हा सुधीर फडके यांनी गायली, दोन मनं कशी व्यवहार करतात. त्या दिवशी रात्री गदी माडगुळकरच गेले घरी. आधीच 92 किलो होतो मी, आणि त्यात बाबूजींनी मी लिहिलेलं गाणं ते श्लोक गाणे ह्याच्यावर का आनंद नव्हता दुसरा. बँकेत होतो, कॅशियर होतो, युनियन लीडर होतो, MA झालेला होतो. त्याची गर्व म्हणून वरती नेणाऱ्या घटना बघा किती आहेत त्या. कॅशियर दुसऱ्यांचे असले तरी पैसे माझ्याकडे असायचे. मजा यायची अशा आजूबाजूला सगळी बंडलं ठेवलेली. पण मी दुसऱ्या दिवशी सकाळी गेलो, परमेश्वरांनी वरनं बघितलं, ते जे कण आहेत हवेमधले, कॉन्शियस आहेत ते, त्यांना कळतं की संजयला गर्व झाला आहे का सुधीर फडकेंनी गाणं गायलं त्याचं म्हणून. दुसऱ्या दिवशी बँकेत गेलो, बँक मॅनेजर म्हणाला आज नवीन कॅशियर ट्रान्सफर होऊन आलेला आहे, तो सिनियर आहे तुला, आणि सगळा स्टाफ आलेला आहे आज सुदैवाने, तर तुला आज काही कॅश डिपार्टमेंट देता येणार नाही, तर तू टपालमध्ये जाऊन बस. कोण गेला टपालमध्ये? संजय उपाध्ये, बाबूजींनी गाणं गायलेला गीतकार, MA मराठी, युनियन लीडर कॅनरा बँकेचा. मी टपालमध्ये गेलो. टपालचा मॅनेजर म्हणाला संजय तुला इथलं काहीच ठाऊक नाही, कधी कामच केलं नाही इकडे, तू या कोऱ्या एन्व्हलप्सवरती स्टॅम्प मारत बैस. कॅनरा बँक दिवसभर तेच गठ्ठा तयार करायचा. आणि मी हसल्यानंतर बाजूच्या स्टाफने विचारलं हसतोस का? म्हटलं परमेश्वर म्हणाला खाली आहे. काल रात्री जो वरती गदी माडगुळकर म्हणून घरी गेला होतास ना, आता टपालमध्ये बस, 12 तास उलटायच्या आत आणि मार्च स्टॅम्प. तो जो दुसरा मुद्दा आहे त्याची जाणीव मला होणं की अरे हे परमेश्वर मला खाली आणतो आहे. तिथे प्रज्ञा आली, तो वरती गेली ती मेधा होती, घरी जाताना गदी माडगुळकर म्हणून. ह्या दोन मनांचं द्वंद्व आपल्याला कळलं पाहिजे. ते कळलं की माणूस आनंदात राहायला लागतो. कारण त्या दोघांची लढाई होते एकमेकांशी. सुदैव आणि दुर्दैव एकमेकांना छेद जातं आणि खाली उरतं ते निदैव, दैवच नाही अशी स्थिती. ह्या मनाची त्या मनाची लढाई झाली आणि मनच उरलं नाही अशी स्थिती झाली की कॉन्शियसनेस तुमचा जागा झाला, मनच नाही अशी स्थिती. त्या सातत्याच्या गर्वामध्ये अडकून चालत नाही माणसाला, पण बुद्धी तिथेच अडकून राहते त्या मीमध्ये. म्हणून माऊली म्हणतात मी माझे ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाणं निरंतर. भगवी कपनी घालायला पाहिजे असं नाही, पण मी माझे हे जायला हवं. ते गेलं तर शक्य आहे, नाही तर नाही. नैनिताल योगी अरविंदांचा आश्रम, संजय उपाध्यायांना आमंत्रण, भगवद्गीतेवरती 6 दिवस निरूपण, साहित्यिक 18, दररोज 3-3 अध्यायांवरती. केवढा मान महाराजांना तिकडे गेल्यानंतर. सकाळ संध्याकाळ 2-2 तास भगवद्गीतेवरती माझी प्रवचन, आणि अनेक लोक तिथे ऐकायला आलेली. स्पिरिच्युअल टुरिझम. आणि 1-2 दिवस गेले, जसजसा माझं प्रवचन आवडायला लागलं तशी मैत्री वाढत गेली श्रोत्यांबरोबरची. ते एक अत्यंत वयस्कर बाई होत्या, 70 वय होतं त्या 70चं. त्यांनी एक दिवस त्या मध्यंतरात मला गाठलं आणि म्हणाले उपाध्ये तुम्ही काय व्यायाम करता हो किंवा काय खाता, हे सगळं गुलाबी गुलाबी लाल लाल कसे काय तुमच्या चेहऱ्यावरची तुमचं कॉम्प्लेक्शन. आणि असं त्या बाईने माझ्या दिसण्याचं कौतुक केलं. माणूस सुखावतोच, कौतुक झालं तर मीही सुखावतो की काय स्किन आहे परमेश्वरानं दिलेली. 15 मिनटं गेली मध्ये त्या बाईने असं कौतुक करून. मी त्यांना विनोदी उत्तरही दिलं. तुम्ही काय करता? म्हटलं मी निविया आतून लावतो. निविया लोक बाहेरून लावतात, निविया मी आतून लावतो, असं मी विनोदी उत्तरही दिलं त्यांना. बरोबर 15 ते 20 मिनिटांनी दुसऱ्या बाई भेटल्या. कोणतरी ओळख करून दिली. यांचं टिळक रोडला पुण्यामध्ये मोठा आयुर्वेदिक दवाखाना यांचा, या MS BAMS मधल्या डबल ग्रॅज्युएट आहेत. तर मोकळा मुक्त बोलण्याची सवय असल्यामुळे काय म्हणता हो बघा नाडी काय म्हणते माझी, असं मी त्यांच्याकडे हात पुढे गेला. आणि त्या बाईनीचं असं नाडी हातात धरून
हे जे तुमच्या चेहऱ्यावर लाल दिसतंय ना, ते दुष्टपित्त आहे असं 20 मिनटं पण झाली नाहीत, तुमचं कॉम्प्लेक्शन काय असं म्हणणारी बाई भेटून 20 मिनटाच्या दुसरी बाई म्हणते दुष्टपित्त आहे म्हणून. पण तो मुद्दा घेऊनच मी प्रवचनाला सुरुवात केली संध्याकाळच्या. पण प्रश्न असा आहे की मला हे कळलं की परमेश्वर तुम्हाला खाली आणतोय म्हणून. तो सारखा संतुलन करत असतो. मग अशी गिरीश दातेंनी छान शब्द सांगितला इंग्लिशमध्ये, लेवलर. आयुष्य तुम्हाला सतत समानतेवरती आणत राहतं, आपल्याला ते कळत नाही याची अडचण असते. आणि म्हणून ही जी मनाची ही जी धारणा आहे ती धारणा लक्षात घ्यावी लागेल. आता हे व्यक्तिगत पातळीवरचे 2 मनाचा मुद्दा आला. एक प्रज्ञेचं मन आहे आणि एक आहे ते मेधाचं मन आहे. आणि मग ह्या मनांमध्ये असलेलं द्वंद्व आम्हाला आजारी पाडतं. मग त्यातून तो बाहेर पडायला लागेल आम्हाला. मनाचं उमगतं नाही, मनाचं उमगतं नाही म्हणण्यापेक्षा काय करता येईल आपल्याला स्थिती. बरं, हे पुन्हा 5-6 स्तरांवरती जात राहतं. संपूर्ण विश्वाचं म्हणून एक मन आहे, संपूर्ण पृथ्वी विश्व ह्याचं पण एक मन असणार. माऊलींचा अभंग आहे, विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, अवघची झाले देह ब्रह्म. पूर्ण देहच ब्रह्मस्थितीमध्ये गेला का विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले. म्हणजे पुन्हा वैश्विक मन ही एक संकल्पना असणार अस्तित्वामध्ये. आम्हाला ते कळलं पाहिजे. पूर्ण युनिव्हर्सल गॉड जसा आहे, आता विश्वात्मके देवे जसं आहे, तसं आता विश्वात्मके मन पण काहीतरी तिथे असण्याची शक्यता आहे. भारताचं राष्ट्रीय म्हणून नावाचं एक मन असणार आहे. ह्या मनामध्ये सुद्धा पुन्हा गोंधळ असणार आहे. तेच राजकारण आहे. राष्ट्रीय मनावरती गोंधळ घालणारं सत्ताधारी आहेत, विरोधी पक्ष आहे. विरोधी पक्ष जनमत तयार करतात, म्हणजे जनमन तयार करतात सत्ताधारी पक्षांविरुद्ध. पुन्हा ती लढाई चालूच. राष्ट्र म्हणून पुन्हा 2 राष्ट्रांच्या मनांमध्ये फरक आहे, आजूबाजूच्या राष्ट्रांच्या मनांमध्ये फरक आहे. ही लढाई कशी, न्यूक्लिअर वेपन्स काय किंवा काही घ्या, 2 राष्ट्रांच्या लढाईमधला मुद्दा येतो कुठे येऊन शेवटी थांबतो. तो कुठच्या तरी नेत्याच्या मानसिक स्थैर्य आणि अस्थैर्यावरतीच जाऊन थांबतो. तो समूहाला दिशा देतो युद्ध करायचं की नाही करायचं, ते माणसांना मारायचं की नाही मारायचं. ते कृती तीच आहे, त्याचं निरूपण वेगळं राहतं. मी एका कन्नड नाटकात काम केलं होतं कॅनरा बँकेत नोकरी करत असताना. नाटकाचं नाव होतं आगद कोणे, म्हणजे फाशीचा दोर. आणि मला कन्नड येत नसल्यामुळे एकच डायलॉग होता, देवनागरीत लिहून मी तो पाठ केला होता. आणि मी खुनी होतो त्याच्यामध्ये. मी त्याला म्हटलं माझ्या चेहऱ्यावरनं असं काही दिसतं का रे की मी खून करू शकेन. तरी डिरेक्टर म्हणाल तुला आता नाटकात काम करतं आहे, माझ्याकडे दुसरा आर्टिस्ट नाही आहे, तेव्हा तू एक वाक्य पाठ कर आणि मर्डरर हो. पण ते वाक्य मला तत्त्वज्ञान सांगून गेलं नाटकातलं. पर्वत वाणी नावाच्या लेखकाचं ते नाटक होतं. आणि त्यामध्ये तो खुनी जो आहे त्या खुनीला जज विचारतो शेवटी की तुझं काय मत आहे असं तो विचारतो. तेव्हा तो मृत्यूविषयी अतिशय सुंदर मुद्दा मांडतो. तो म्हणा माझं काहीच म्हणणं नाही, मला गंमत वाटते म्हणाला. मग गंमत काय वाटेल, तो म्हणतो नानं ಮಾಡಿದರೆ ಕೊಲೆ, ನೀವು ಮಾಡಿದರೆ ಶಿಕ್ಷೆ, ದೇಶ ಮಾಡಿದರೆ ಧರ್ಮ ಸಂಸ್ಥಾಪन असं त्याने उत्तर दिलं. तेव्हा नानं ಮಾಡಿದರೆ ಕೊಲೆ, मी मारलं माणसाला तर तुम्ही त्याला खून म्हणताय. तू आता फाशीची शिक्षा अनाऊन्स केलीस म्हणजे तूही माणसालाच मारतोय. पण न्यू ಮಾಡಿದರೆ शिक्षा, ती मात्र शिक्षा आहे, मारतोय माणूसच तू पण. आणि देश ಮಾಡಿದರೆ, जेव्हा देश एकमेकांना मारायला लागतो तेव्हा नवीन धर्म संस्थापन होत राहतं. याचा अर्थ असा आहे, व्यक्तीपासून विश्वापर्यंतच्या प्रवासामध्ये माणसाचं जे मन आहे त्या मनच सगळ्याचं कारण आहे. आणि मग मन आहे का, मन म्हणजे काय, मन शांत आहे का म्हणजे काय, मन अशांत आहे का म्हणजे काय, याचा विचार करायला लागेल. मन स्थिर आहे का, कोणी ठेवायचं ते स्थिर. आणि म्हणून 6व्या अध्यायाला महत्त्व दिलं भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने आणि ज्ञानेश्वरांनी. त्याचं कारणच ते आहे की ध्यानस्थिती जी आहे त्या ध्यानामध्ये या दोन्ही मनांचा विलय होतो म्हणून ते शक्य आहे, नाहीतर शक्य नाही. प्रज्ञेचं मनही विलय पावतं आणि मेधाचं मनही विलय पावतं.
आणि ही विलयता आली की मग दुसऱ्याच्या मानसिकतेचा अंदाज तुमच्या शरीराला यायला लागतो. मग तुम्ही कम्पॅटिबल होत जाता. त्या माणसाच्या मनाबरोबर कम्पॅटिबल होण्याची क्रिया आधी तुमच्याकडचं मन नाहीसं झालं पाहिजे. मला नेहमी वाटतं की अशांती आणि मन हे दीज आर सिनॉनिम्स. जिथे मन आलं की ते अशांत आलंच. मग शांती कुठे निर्माण होऊ शकेल? जेव्हा मनच नाही अशी स्थिती असेल तेव्हाच शांती येणार आहे, तोपर्यंत नाही. मनच नाही. ज्ञानेश्वर माऊली निदैवी शब्द वापरला, तसं आहे ते. मनच नाही म्हणजे काय? दैवच नाही अशी स्थिती येते का? निधर्म म्हणजे काय? धर्मच नाही अशी स्थिती येऊ शकते का? वैश्विक पातळीवरती धर्मच नाही अशी स्थिती आली तर किती मजा येईल. मग जो जे वांछिल तो ते राहो प्राणी जातं. एकमार्गी चालणार नाही, सगळीकडेच तो विचार यावा लागणार आहे. तसं आहे ते. कैसे प्राप्तीचे वेळे निदैव आंधळेपणाचे डोहाळे, की असं ते आपुले डोळे आपण झाकी. ही संकल्पना जिथे आहे तिथे तो मुद्दा आला की मग मनच नाही अशी स्थिती जमू शकते का? तर ती त्या 6व्या अध्यायामध्ये सांगितली गेली आहे, ध्यानयोगामध्ये सांगितली गेली. मनच नाही, कॉन्शियस म्हणजे मनच नाही ही स्थिती जिथे सुरू झाली तिथे कॉन्शियस तुमचा सुरू झाला, तोपर्यंत नाही. जोपर्यंत मन आहे असं तुम्ही मानता तोपर्यंत तुमच्या मेधातला जरी अहंकार असतो किंवा प्रज्ञेतला तरी अहंकार असतो तो तुमच्याबरोबर वाहत असतो. तिथे शेवटी मी ही संकल्पना तिथे येत राहते. एखादं सिद्धहस्त साधूला एका फॉरेनरने विचारलं, म्हणाला आय वॉन्ट पीस. साधू म्हणाला रिमूव्ह आय. तो मी काढून टाक. आय वॉन्ट पीस या 3 शब्दाला आय काढून टाक. मग त्यावेळेला काढला. मला रिमूव्ह वॉन्ट ऑल्सो. मला काही हवं आहे ते पण काढून टाक. मग तेही काढतो. उरलेलं पीस. आय काढला, वॉन्ट काढलं की आय वॉन्ट पीसमध्ये पीस शिल्लक राहिला. काय स्थिती आहे ती? मला माझं मतच नाही ही स्थिती. आणि करून बघा, मला माझं मतच नाही. एक तरी स्थान असं निर्माण करा आपल्या आयुष्यामध्ये की जिथे मला माझं मतच नाही, की तुमचं काम झालं. कॉन्शियस जो म्हणतात ना तो तिथे आहे. बाकी मी आला, माझं मन आलं की अपमान आले, अहंकार आले, मला आलंच सगळं त्या ठिकाणी. आणि म्हणून मनन करायचं. 6वा अध्याय. भ्रूमध्या दृष्टी धरुनी रिपुसारे रोधुनी प्राणने ब्रह्मरंध्री योगी तो ध्यानासनी. तो तिथे बसला ध्यानामध्ये. काय? मीच नाही, मला मनच नाही. म्हणजे काय केलं मी? मन न केलं. मला मन न स्थिती. मनच नाही. कठीण असतं एकट्याला हे करणं, कठीण असतं. मग एकट्याला कठीण आहे असं लक्षात आल्यानंतर मग कोणी गुरु पकडावा ज्याच्या मार्गदर्शनाखाली ते करता आलं पाहिजे, तिथे करता आलं पाहिजे. मग गुरुच्या पायाशी काय करायचं? न मन करायचं. मन नाही जमलं तर न मन करून बघा. तेही नाही जमलं तर मग अर्जुनाने केलेलं करायचं. मनात काय ते बोलून टाकायचं. व मन करा. काहीतरी एक करा. मनन तरी करा, न मन तरी करा, व मन ते करा. मनच नाही ही स्थिती म्हणजे ती शांती आहे, दुसरी शांती नाही. मन आलं की अशांती सुरू झाली. पर्यायी शब्द आहेत ते. मन आणि अशांती एकत्र प्रवास करणं. मला माझं मनच नाही. डिवोट इंग्लिशमध्ये. मला माझं वोट नाही. फ्यूज डिफ्यूज केला तसं वोट डिवोट करून टाकलं की मी डिवोटी झालो. एकदा डिवोटी झालो की मग फक्त भक्ती प्रत्यय, विभक्ती प्रत्यय वाटायला येतच नाही का? मी डिवोट केलं स्वतःला. सोपं आहे. ह्याच्यासाठी कुठचा पंथ जॉईन करण्याची गरज नाही. फक्त तो विचार द्यायला हवा. 2 मनांच्या ह्या प्रक्रियेमध्ये लक्षात आलं पाहिजे आपल्या. आणि म्हणून ह्या मनाची त्या मनाची लढाई. म्हणून गुरु परमात्मा परेशू ऐसा ज्याचा दृढ विश्वासू, तो जो दृढ संकेत आहे त्या दृढ संकेतामधनं हे घडू शकतं. म्हणून स्वये संचला ज्याचे घरा असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. चंचला नाही, संचला ज्याचे घरा. स्थिरबुद्धी जिथे आहे तिथे. आणि तो स्थितप्रज्ञ आहे. तू मार नातेवाईकांना बेधडक. कोणी सांगितलं ते? श्रीकृष्णाने सांगितलं. श्रीकृष्णाने काय सांगितलं? काय परमेश्वर होता म्हणून? अनुभवी. तो गुरु आहे आणि त्याला तो अनुभव आहे. केवळ अनुभव आहे. कृष्णाकडे दोन्ही गोष्टींचा अनुभव आहे. रणांगणातून पळून जाण्याचा अनुभव आहे. त्यामुळे काय अपमान होतो हेही त्याला कळलेलं आहे. की आता गुजरातमध्ये रणछोडदास नावाने कृष्णाचं मंदिरच आहे, पण रणछोडदास असं हेटाळणीच झालेली आहे कृष्णाची. पण
म्हणून तो अर्जुनाला सांगतोस तू लढू मी लढत नाही म्हणू नकोस, पळून जाऊ नकोस, असा अपमान होतो. आणि नातेवाईकांना मार, बिंदास मार. मी मारलं लहानपणीच मामाला, सख्या मामाला मारलं मी, म्हणजे नातेवाईकांना ठार मारण्याचा पण अनुभव आहे. हा अनुभव सिद्धीचा मुद्दा, ही 9वी सिद्धी आहे, ती आहे कृष्णाकडे, म्हणून अर्जुनाला तो सांगतो. अर्जुनाच्या मनातलं हे जे द्वंद्व आहे 2 मनांचं, एका ठिकाणी वीरश्रीशी लग्न झालेलं असताना करुणा आत शिरली, मग तिथे काय स्थितीपर्यंत अर्जुनाला नेलं त्यांनी गीतेमध्ये? निर्मन, मनच नाही उपलब्ध. जे शेड्यूल दिलेलं आहे कर्म, तेवढंच कर्म, तोच आनंद. इच्छा, मन आली की इच्छा आली, इच्छा आली की अपेक्षा आली, अपेक्षा आली की भंग आला, भंग आला की संपलं, म्हणजे पुन्हा पुन्हा अस्वस्थ अस्वस्थ अस्वस्थ. म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी वांछा शब्द वापरलेला आहे, जो दोन्ही मिळून तयार होतो. बुद्धी आणि तुमची मेधा, प्रज्ञा आणि मेधा, व्यवसायात्मिका बुद्धी समाधवून विधीयते. तो व्यवसायात्मिका बुद्धी म्हणजे किती पगार मिळतो तो मुद्दा नाही आहे, दृढनिश्चयानं केलेलं काम, दॅट इज व्यवसाय. म्हणून शेवटची 2 अक्षरं साय आहे, संवेदना आहे व्यवसायामध्ये, आणि व्यवहारामध्ये अपयश आहे, हार आहे. शेवटची 2 अक्षरं ती दृढनिश्चयाची बुद्धी, आनंदाची, माझी काही अपेक्षाच नाही, ही भूमिका. काय सुंदर स्थिती आहे. जे घडतं ते माझ्यासाठीच घडत आहे अशी भूमिका घेतली की काम झालं. एम्पथी म्हणून येतं ते दरवेळेला, मग लोकांची सिंपथी नसली तरी चालते, कारण घडतं ते. हे कसं आहे, नदीचा प्रवाह वाहतो आणि त्या किनाऱ्यावरती जाणाऱ्या पोहणाऱ्या माणसासारखं असतं. हात मारतोय, पाणी त्याला जाऊ देत नाही पलीकडे, तरी चालतोय, थकून जातो तो. आणि दुसरा काय करतो, नुसते पाण्यात उडी मारतो, पाणी त्याला घेऊन जातं. दोघंही शेवटी मिळतात एकाच ठिकाणी जाऊन, पण एक श्रम केल्याशिवाय प्रवाह करतो. ध्यान जे आहे ना, ते त्या प्रवाहामध्ये उडी मारायचं, आपण काहीच करायचं नाही. जो पोहेल तो मरेल, आणि जो तरंगेल तोच पोचेल तिथपर्यंत, समुद्रापर्यंत. आकाशात पतितं यथा गच्छति सागरम, सर्वदेव नमस्कार केशवम प्रति गच्छति. समुद्रापर्यंत पोचायचं असेल, आनंदाच्या सागरात पोचायचं असेल, तर नदी म्हणून वाहत सुटायचं. नदीला उद्दिष्ट नसतं, नदीला ध्येय नसतं. नदी जाता जाता दोन्ही किनारे समृद्ध करून जाते, पण तिला ध्येय ते नसतं की ह्या किनारा आणि तो किनारा समृद्ध करीत जायचा. तिचं ध्येय तिकडे समुद्राला विलीन व्हायचं, स्वतःचं गोड पाणी आहे ते खारट करून घ्यायचं आनंदाने, आणि समुद्र म्हणूनच पुढे जगायचं. ही जी विलीनता आहे, ती विलीनता माणसाच्या मनामध्ये आली की पुढचं काम झालं, पण तसं घडत नाही. आणि म्हणून मी नित्य आनंदात असतो. असं कोणी विचारलं की तुम्ही स्पिरिच्युअल आहात का, असं जर मला विचारलं तर मी सांगतो, कारण मी कारण नसताना आनंदात असतो. माझ्या प्रसन्नतेला कारण नाही, कधी दिसला तरी मी असाच असतो. असाच का असतो? मनच नाही. ही मनच नाही स्थिती जी आहे ना, ती आली की शांती आपोआप आली त्या ठिकाणी. त्याला मला जागृत ठेवलं. ज्ञानेश्वर माऊलींच्या ओवीचा अर्थ तोच आहे शेवटी. जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. तिथे आत्मा आला. शरीर आणि आत्मा ह्याच्यामध्ये जो गोंधळ घालताना ते जे मन आहे ना, ते गेलं पाहिजे. मग मान अपमान काहीच नाही असू शकत. आणि ते समजा चूक झालीच तर ती पुन्हा होणार नाही याची काळजी घ्यायला हरकत नाही आपल्याला. असं आपण सामान्य माणसं अनेक वेळा अशा चुका करत राहतो. एव्हरी न्यू मिस्टेक इज अ साईन ऑफ युअर प्रोग्रेस. नवीन चूक करा, टू अर इज ह्युमन, असं घडणार आहे. पण ही सावधानता जी आहे, माझ्याच शरीराची मला होणारी जाणीव, अरे अरे ज्ञाना झालासी पावन तुझं ध्यान कळू आले, असं म्हटलेलं त्यांनी. काय ध्यान आहे ते ध्यान हेच आहे की माणूस आहे मी, जन्माला आलेला निसर्गाचा एक भाग आहे मी. जन्म माझ्या हातात नाही, मृत्यू माझ्या हातात नाही, मी मृत्यूची सुद्धा कला आहे शेवटी. काळ देहाशी आला खाऊ आम्ही आनंदे नाचू गाऊ, ही जी कल्पना आहे ती महत्त्वाची, ती अनुभवातून सिद्ध होते. पाठीतून येणारी कळ कळल्यानंतर जेव्हा वडील माझे गाणं गायचे, घेई छंद मकरंद, जोरात कळले की घ्यायचा अनुभव. मग तुम्ही असं काय करता दादा, असं विचारलं की म्हणायचे, नाहीतरी बोंब मारायचीच आहे, तुमच्या कानांना का त्रास देऊ. आणि ही
ही स्थिती एकदा जमली की पुढचं काम सोपं झालं. आणि हे अनुभवासाठी असतं. म्हणून आजी आजोबा घरात हवे, त्यांच्याकडनं शिकता आलं पाहिजे. का? त्यांनी किती शिकले, किती ध्यान केलं हा महत्त्वाचा मुद्दा नाही, तर त्यांच्या अनुभवातून येणारा जो मुद्दा आहे तो माझ्या मनाला कळण्याची प्रक्रिया, मनाला म्हणजे बुद्धीला कळण्याची प्रक्रिया. आणि ही स्थिती करून बघा, खूप मजा येते हो. आणि म्हणून हे शेवटी असं आहे, ते सर्कशीतली एक गोष्ट सांगतात की सर्कशीतल्या माकडांना दररोज सकाळी 4 केळी खायला घालायचा सर्कशीचा मालक आणि संध्याकाळी 3 द्यायचा. एक दिवस सतत काही महिने असा प्रयोग चालू होता आणि एक दिवस मार्केटमध्ये केळ्यांचा स्टॉक कमी आला म्हणून त्यांनी सकाळी 3च केळी दिली. तर माकडं संपावर गेली, आम्हाला 4च पाहिजेत. तो म्हणा संध्याकाळी तुम्हाला मी देतो आहे 4, आत्ता 3 घ्या, टोटल किती आहे ते बघा. पूर्ण मुदतचे ते त्याचा हिशोब करा काय चाललं. तर तुम्ही तेवढाच एक अँगल घेऊन नाही आले, पण ते गेले संपावर. माकडंच ते पूर्ण विचार केला की मग संपावर जावं लागत नाही, मग माणूस संपत पण नाही. आणि हा दोन्हीकडचा विचार आपल्या शरीरामध्ये आला की पुढचं काम झालं. आपल्याच शरीरातलं महाभारत आपल्या लक्षात यायला पाहिजे. आपल्याच शरीरातला आत्मा पण आपण, द्रौपदी पण आपणच पांडव, आपणच कौरव अशी भूमिका घ्या. हे अख्खंच्या अख्खं कुरुक्षेत्र आहे जे तुम्हाला शहाणं करतं. आणि ते शहाणं करणं महत्त्वाचं. अमेरिकेच्या दौऱ्यामध्ये ज्यांच्या घरी उतरलो होतो त्यांच्या मंडळाच्या कार्यक्रमासाठी मीच कलावंत, पाहुणा कलावंत भारतातून गेलेला. आणि त्या हॉलमध्ये कोणीच नव्हतं, तो फक्त सेक्रेटरी. मग सेक्रेटरी मी गेलो, हॉलमध्ये कोणीच नाही, खुर्च्या पण लावलेल्या नव्हत्या. मग तो बिचारा एकटा खुर्च्या लावायला लागला. मग मी त्याला मदत करायला लागलो खुर्च्या लावायला. मग तेवढ्यात 2 मराठी आले, असे बाजूला उभे राहिले. का? सेक्रेटरी तो आहे ना, आपण काम नाही करायचं. मग त्यांनी त्याला विचारलं माझ्याकडे बोट दाखवून, हा कोण नवीन आला आहे का रे इकडे, खुर्च्या लावतोय तो? तर तुम्हाला नाही, त्यांचाच कार्यक्रम आहे. मग हे खुर्च्या लावायला लागले. पण इथे माझ्या दृष्टिकोनातून विचार केला तर मी स्टेजवर जाऊन नमस्कार असं म्हणून कार्यक्रम सुरू करेपर्यंत मी कलावंत नाही याची जाणीव तुम्हाला तुमच्या आयुष्यातले अनुभव करून देत असतात. तुम्ही तो घेत नाही. तुम्हाला तो घेता आला पाहिजे. त्याच्यासाठी स्थिरबुद्धी लागते, स्थितप्रज्ञा लागते, ती त्यासाठी. बालशिक्षण मंदिराच्या डोअरकीपरच्या इथे तो मुलगा बसला होता, मीच नेमलेला. त्याचे पैसे पण मीच भरत होतो कार्यक्रमाचे. मी उतरलो गाडीतून, त्यांनी मला कधीच पाहिला नव्हता. त्याला पेमेंट देऊन तिथे बसवलेला तिकीट आणि हे करायला. तर मी त्याला म्हटलं जरा मला तरी 4 पासेस मला द्यायचे नाहीत सांगितलेत. तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे हा मला ओळखत नाही. आणि मी उतरलो गाडीतून, तो संजय उपाध्ये म्हणून उतरलो आहे आणि हा म्हणतो नाही देता येणार पासेस. का? मला सांगितलं द्यायचे नाहीत म्हणून. हे विनोदाने घेता येईल का? तुला माहिती आहे का कोणाचा कार्यक्रम आहे तो? मीच तो. असं काहीतरी करून डोकं फिरवून घेण्यापेक्षा अथर्वशीर्ष बरं आहे. मग मी हसलो, मजा आली मला त्याने त्या पद्धतीने उत्तर दिल्यानंतर. याचा अर्थ जगाचा विचार केला तर मी जगाला माहीत नसणं ही क्रियासुद्धा माझ्या मनाला कळली पाहिजे. मी माझ्या कुठच्या बुद्धीच्या मनावरती, मेधाच्या बुद्धीमध्ये आहे की प्रज्ञाच्या बुद्धीमध्ये. मी जर मेधाच्या बुद्धीमध्ये अडकलो तर गडबड झाली सगळी. आहार निद्रा भयणी बैठून इथे ती गडबड झाली प्रेरणेच्या माध्यमातून. आणि म्हणून सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, आयुष्य सुंदर आनंदाने घालवायचं असेल तर हा जो बुद्धी आणि मेधा, म्हणजे प्रज्ञा आणि मेधा यांच्यातल्या 2 मनांचा जो विचार सुधीर मोघे आपल्या गाण्यामध्ये म्हणतात, मन मनास उमगत नाही आधार कसा शोधावा. आणि मग तो स्वप्नातील पदर धुक्याचा. का? जागृतावस्था नाही, स्वप्नातील रचना जी आहे ती जागृतावस्था नाही, पण सत्य तर आहेच. आणि हा माणूस म्हणून जगण्याचा एक सगळ्यात सोपा मार्ग आहे असं मी आय एम ट्राईंग टू मेक इट फिलॉसॉफी सिम्प्लिफाईड. कॉन्शियस हा शब्द आपण सातत्याने ऐकवतो, तो काय आहे नेमका? तो कॉन्शियस म्हणजे हे कळण्याची प्रक्रिया. म्हणून तुकाराम महाराजांना कॉन्शियस कळला होता. अणुरेणुया थोकडा आणि तुका आकाशा एवढा, या दोन्ही भूमिका त्यांना नक्की माहिती आहेत. अणुरेणू पण मीच असू शकतो आणि आकाश पण मीच असू शकतो. ही भूमिका जी आहे, हे सगळं अंतर कव्हर व्यापण्याची प्रक्रिया जी आहे बिंदूपासून वर्तुळापर्यंत,
तो परीघ कळला पाहिजे. आणि एवढंच शिकायचं, बाकी काही शिकायचं नाही. बाकी आपलं नेमून दिलेलं कर्म करायचंच आहे. कुत्रा जर स्वतःच्या शेपटीभोवती शेपूट पकडायला गेला तर नुसता गोल फिरत बसतो. तसे आपण आवर्तामध्ये नुसते फिरत बसतो बोवऱ्यामध्ये आयुष्याच्या, शेपूट पकडायला जातो म्हणून. आणि शेपूट पण फिरत असतं, आम्हाला कळत नाही. म्हणून गदी माडगुळकरांनी त्या कवितेत म्हटलं की घास तुकडा शोधावा वास घेत जागो जाग. आपलं कर्म कर. घास तुकडा शोधावा वास घेत जागो जाग. पुढे पुढे चालताना पुच्छ येते मागो माग. शेपूट मागणं येत रे, तू पुढे चालत राहा. ते जे कर्म आहे त्या कर्मामध्ये मशगूल होण्याची क्रिया, त्याच्यामध्ये मी मग्न होण्याची क्रिया, ती महत्वाची. ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे, ती महत्वाची. जेव्हा शिवाची बैल जोड, ती महत्वाची. टुगेदरनेस, विरघळून जाणं, त्या घटनेमध्ये माझं स्वतःचं अस्तित्व विसरून एकत्र होण्याची क्रिया, मग ती कुठेही असो, तेवढी केली की काम झालं. आणि ते घडणं म्हणजे कॉन्शियसमध्ये शिरणं. ते ऑनलाईन प्रक्षेपण चाललं आहे ना, त्यामुळे ते बोलत आहेत. ते माझ्यासाठीच बोलत आहेत. डावीकडून घे कॅमेरा. उपाध्यांचा एक डोळा बारीक होतो. माझ्यासाठीच चालू असेल ना, असं मी समजलो की मी खुश ना, मला डिस्टर्बन्स नाही. किती सोपं आहे ना. मना असं उमगताना आणि आधार कसा शोधावा. मग आधाराची गरजच नाही. आणि इतकं सोपं गणित आहे. किती वाजता सुरू केलं रे? संपत आलं ना? असं सांग ना. नाही, 3 वर्ष मी जादूचे प्रयोग केल्यामुळे मला बॉडी लँग्वेज लगेच कळते, लगेच सेन्स होतं. इकडे इकडे तिकडे. कोणाच्या मनात थांब बस झालं आता, कोणाच्या मनामध्ये वेगवेगळे विचार असतील ऐकणाऱ्यांचे. व्यक्ती स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. त्यामुळे आम्हा जादूगारांना प्रशिक्षण असतं ना, की प्रेक्षकांमध्ये नजर टाकायची, त्यांच्यातला बावळट माणूस शोधून काढायचा आणि त्याला वरती बोलवायचं असतं फसवून घेण्यासाठी. हू इज रेडी टू बी डिसिव्ड. पण मला तरी असं वाटतं, मी सातत्याने ह्या पद्धतीनंच जगत असतो. कोणी वेडा म्हणेल, कोणी शाणा म्हणेल, कोणी अतिशाणा म्हणेल, पण त्यांना मुभा आहे काय म्हणायचे ते. मी पाण्यासारखं जगतो, ते त्यांचं प्रतिबिंब बघतात. मी आरसा म्हणून जगायचा. आपण तुझंच चेहरा बघ. कारण शेवटी तुमचं जगणं मुळामध्ये प्राणवायूची, ज्ञानेश्वर माऊलींची अतिशय सुंदर ओवी आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी ओवीमध्ये असं म्हटलेलं आहे, ते असं म्हणतात की तुमच्या शरीरामध्ये इंद्रिय जी आहेत, ती इंद्रिय एकदा या पद्धतीनं तुमच्या कह्यामध्ये आली की मग तुमचं जे मन आहे ते प्राणवायूला जाऊन मिळतं. आणि मग प्राणवायू बाहेरच्या सहजची आकाशाच्या तत्वाबरोबर मिळतो. तुमच्या शरीरातला प्राणवायू तुमच्या त्या कॉन्शियस स्टान्ससहित बाहेर जाऊन मिळतो. आणि म्हणून त्यांनी अशी कल्पना केली की मडकं आहे, तर मडकं फोडलं तर हवा तिथल्या तिथेच बाहेरच्या हवेबरोबर एकरूप होऊन जाते. ती अशी आपण काही पडत असेल तर तसे पडत बाहेर पडतो त्या इमारतीच्या, तसं हवा बाहेर नाही पडत, ती तिथल्या इथेच ती मिक्स होऊन जाते. योगी आणि संन्यासी असेच जगतात. ते एक त्याच ठिकाणी दोन्ही एकच रूपं आहेत असं माऊलींनी सांगितलं. सोपं आहे एकदम. ज्ञानेश्वरी वाचायला हरकत नाही. ज्ञानेश्वरी म्हणजे काय ज्येष्ठ नागरिकांचाच मुद्दा आहे असं नव्हे. बघा आहे एकदम सोपं. हे एकातच आहे, सगळं एकत्रच आलेलं आहे. म्हणून मनाचं उमगत नाही, ही संकल्पना नीट समजून घ्यावी अशी माझी इच्छा आहे. म्हणजे मी आता माझ्या वाक्यामध्ये जो मी आहे तो अहंकाराचा मी नाही, व्याकरणासाठी लागतो म्हणून तो मी आहे, अन्यथा नाही. मग हे एकदा घरात वापरलं की मग प्रश्नच उद्भवत नाही ना. घरच्या जीवनामध्ये सुद्धा, कौटुंबिक जीवनामध्ये एकदा असं आलं की प्रश्नच नाही. माझ्याच मनामध्ये जर मला कळलं की माझ्याही मनात दुर्योधन आहे, दुःशासन आहे, माझ्याही मनामध्ये धृतराष्ट्र आहे, माझ्याही मनामध्ये भीष्म आहे, माझ्याही मनामध्ये अर्जुन आहे, भक्ती म्हणून अर्जुन आहे, भाव म्हणून भीम आहे, नकुल आहे, सहदेव आहे परमेश्वराची सेवा करणारा, प्रकृती म्हणून द्रौपदी आहे, आत्मा म्हणून श्रीकृष्ण आहे. माझ्याही शरीरामध्ये 7 अक्षयिणी आहेच ना.
द्रौपदी, कृष्ण आणि पुरलेले 5 पांडव असे 7 जण. तिकडे 11 जण आहेत. लोभ आहे, मोह आहे, मद आहे, मत्सर आहे, सगळ्या षड्रिपूंनी भरलेला दुसरा कौरवांची गँग आहे माझ्या शरीरामध्ये. त्या दोघांची लढाई चालू आहे या कुरुक्षेत्रावरती. असं करून बघा आणि खूप मजा येते. एकांतात करायचं. रिकलेक्शन इन ट्रँक्विलिटी इज क्रिएटिव्हिटी. आनंदी राहायचं असेल तर हे एकट्याच्या प्रक्रियेमध्ये घडलं पाहिजे. म्हणजे कुठे घडलं पाहिजे? मननामध्ये घडलं पाहिजे. मन न मध्ये घडलं पाहिजे. नाही जमलं तर न मन मध्ये घडलं पाहिजे. तेही नाही जमलं तर व मनमध्ये तरी घडलं पाहिजे. तिन्ही ठिकाणी मनाचं नाहीसं होणं, त्याचीच कॉन्शियस. मन आलं की अशांती आली. त्यामुळे एवढं तरी लक्षात ठेवा आजच्या व्याख्यानाचं सूत्र की मन आणि अशांत मन अशी स्थितीत नसते. वादळ अशांत आहे असं म्हणायचं आहे आणि नंतर वादळ शांत झालं. वादळ शांत अशी स्थिती काही असू शकत नाही. ती अशांती जी आहे ती अशांती महत्त्वाची. ती अशांती आणि मन असं वेगवेगळं करू नका. माझं मन अशांत या भूमिकेत नाही. ते मन आहे म्हणून अशांत आहे. मग ते मनच काढलं की गेली ना अशांती. मला माझं मन नाही, मला माझं मत नाही, एवढी भूमिका करायची, डिवोट करायचं असं त्याला फर्स्ट क्लास, की त्रासच नाही. असो, आपण हसूया. मी खरं सगळं विनोदीच आहे. मी का आता सांगतो ते ते हलक्या मनाने घ्यायचं आहे. किती हलकं मन असलं पाहिजे याची ओवी ज्ञानेश्वरीमध्ये पहिल्या अध्यायामध्ये माऊलीने सांगितलेली आहे. हळुवार असलं पाहिजे मन. म्हणजे मी काय म्हणतो ते कळेल. जड मन घेतलं की सरस्वतीचा अपमान झाला. निशेष जाड्या पहा. माझ्या डोक्यात जाड्य आलं की गडबड झाली. माझं वाहनं थांबलं. नदीमध्ये गाळ आला, नदीचं वाहनं थांबलं. जाड्य गेलं की नदी व्हायला लागली. सरस झाली. सरसहा इति सरस्वती. सरसो विपरीताश्चेत सरसत्वम न मुच्यती. साक्षरा विपरीताश्चेत राक्षसा एव केवलम. तुम्ही साक्षर आहात तर सरस होण्याची प्रक्रिया. म्हणून मी म्हटलं पहिल्या दिवशी एंडोमेंट लेक्चर सुरू होताना हे सरस होण्यासाठीचा हा प्रकार आहे. आणि म्हणून चेहऱ्यावरती हसणं हवं. सबकॉन्शियस माइंडमध्ये जाण्यासाठी, आनंदाने जाण्यासाठी. सगळं एकात एक कसं मिक्सचर आहे असं सांगणारा एक विनोद तुम्हाला सांगतो आणि मी थांबतो. पण हा विषय तसा गप्पा मारायला लागला तर मोठा आहे. पण माझ्यासाठी फार कॉन्शियस असं म्हटलं की मी एकदम ह्याच्यात असतो. शोधण्याची गरज नाही का मला माझं मत नाही, मला माझं मत नाही, मला माझा अपमान नाही, मला माझा सन्मान नाही, काय नाही. चाललं आहे पाण्याबरोबर वाहत वाहत समुद्राला जाऊन मिळायचं मस्तपैकी आनंदाने. आपल्या हातात काही नाही. अगदी शेवटी ICUमध्ये जायचं. मग लोक म्हणतात ICU ते भेटायला जातात. एकदा तरी आपण ICU बघायला पाहिजे. वर्षानुवर्ष संपर्कात नाही पण ICU. आणि मग मोबाईलवरती RIP RIP RIP. आपल्या हातात नाही ना ते. रिप 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 आपल्या हातात कुठे. एन्जॉय द लाईफ. वर्तमान अशा पद्धतीनं अध्यात्मात आनंद घ्या. म्हणून काळं देहाचे आला खाऊ आम्ही आनंदे नाचू गाऊ. हा आनंदे नाचू गाऊ ही संतांची भूमिका काय? ती या आनंदाने जगण्यामध्ये आहे असं माझं व्यक्तिगत मत आहे. असो, जोक सांगतो आणि सांगतो पुन्हा एकदा डॉक्टर विश्वनाथ कराड यांना विनम्र अभिवादन अशासाठी की असा शैक्षणिक संस्थेमधनं सामाजिक शिक्षणाचा विचार करत मी ज्या सरस्वतीचा उपासक आहे त्या सरस्वतीचं मंदिर त्यांनी तिथे थांबलं. आणि कॉन्शियस काय असतो तो की संजयला आता ज्ञानेश्वरांची प्रतिमा द्यायची नाही, त्या मोठ्या घुमटाची प्रतिमा नाही द्यायची. संजयला आज मला सरस्वतीची प्रतिमा द्यावीशी वाटते असं म्हणून 5 मिनटासाठी त्या वर्कशॉपला सांगून सरस्वतीची फोटोची फ्रेम करून घेऊन मला ती सरस्वतीची प्रतिमा मला द्यायची इच्छा आहे. ही सरांच्या डोक्यात येणारी जी कल्पना आहे ना ती त्यांचं मन अस्तित्वात नसणं आणि संजयला काय हवं असू शकतं किंवा काय आवडेल ह्याचा विचार करण्याची जागृती जी मनामध्ये आहे दॅट इज कॉन्शियस. दॅट इज कॉन्शियस. तिथे सगळी गंमत आहे. असो, विनोद असा आहे. शूटिंग करणाऱ्यांना धन्यवाद. एडिट चांगलं करा. बाकी स्टेजवर सगळे मान्यवर माझे मित्र आहेतच इथे बसलेले. तर विनोद सांगतो मजबूत हसा. कळला नाही कळला तरी सोपा आहे, फार कठीण आहे. आणि आला पण असेल तुमच्याकडे व्हॉट्सअपमध्ये आली वेगाने विनोद पसरत. पण मला तो आवडला. त्यात मला अध्यात्म सापडलं. सगळं एकच आहे. गोरा कुंभाराच्या पायाखाली लहान मूल आल्यानंतर विठ्ठलाला रखमाई म्हणते की तुम्हाला कसं वाटत नाही आहे ते काय करतोय तो बघा. तेव्हा विठ्ठल रखमाईला असं म्हणतायत मीच बाळ मीच माती
मीच तुडविण्याची कृती. तुला वेगवेगळं दिसतंय ग. परमेश्वर म्हणतो मीच बाळ मीच माती, मीच तुडविण्याची कृती, मीच गोऱ्याचे हो पाय, मीच कुंभाराची भक्ती, मीच बाळ मीच माती. हे कळलं बस. हे कधी कळू शकतं? मन नाही अशी स्थिती आली की तो आत शिरतो. परमेश्वर तोपर्यंत शिरत नाही. पण मला माझं मन नाही अशी स्थिती करता आली पाहिजे. हे सूत्र सांगणारा विनोद आहे हा. मित्र मित्राला म्हणाला तुझी बायको तुला छळते हे तू तिच्या आईवडिलांना का नाही सांगत? तर तो म्हणाला डेंग्यू झाल्याचं डासांनाच काय सांगायचं. असेच हसत राहा. धन्यवाद.